हॅलो गाईज, तर आज मुंबईवरून गोव्याला जाताना हे मुंबई गोवा हायवेवर असलेलं संगमेश्वर मधलं श्री केदारनाथ मंदिर आम्ही बघायला आलोय. हे राजवाडी या गावात स्थित आहे आणि हे इथलं ग्रामदैवत आहे. इथे एक पांडवकालीन बांधलेलं मंदिर सुद्धा आहे व एक गरम पाण्याचा कुंड पण आहे. तर चला बघूया. हे बघा, चप्पल काढूया आपण बाहेर. हे पांडवांनी बांधलंय हा नंदी. आणि हे आतमध्ये ही बघा पिंडी आहे. मंदिर बांधत होते पण पहाड झाल्यामुळे त्यांना अर्धवट सोडून जावं लागलं. हे असं बांधलंय. ह्या मंदिरातून उतरल्यावर तिथे ते गरम पाण्याचं कुंड आहे. तर बघूया आपण तिथे आज आता पण पाणी आहे का गरम, बघूया जाऊन. हे आहे ते गरम पाण्याचं कुंड. पूर्ण उकळतंय बघा. ते बघा, हे पूर्ण हे झरा आहे. हा इथे हा मेन झरा आहे हा वाला. इथून हे पाणी बाहेर येते. हे सुद्धा गरम आहे, तिथूनच बाहेर येते ते. थांब रे, थांब. इथून हे पण गरम आहे पाणी. आणि म्हणजे आपण हात घालू शकत नाही एवढं गरम पाणी आहे ते. तर मित्रांनो, या पाटीवर लिहिलेलं की मौजे राजवाडी पालखी सोहळ्याच्या शिल्लक निधीतून उन्हाळी तळाचे जीर्णोद्धार केले. मिती चैत्र शुक्ल पक्ष 1 शके 1874. याचं जर इंग्रजी वर्षात रूपांतर केलं तर 1952 या वर्षी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी याचे काम पूर्ण करण्यात आले होते. आम्ही बघितलंय झरा वगैरे, मंदिरात दर्शन घेतलंय, पांडवकालीन मंदिर सुद्धा बघितलंय. आता आम्ही परत चाललोय. काही जात आम्ही खायला थांबलोय हॉटेलमध्ये. आम्ही सिंगल वडा घेतलाय आणि ह्यांनी मिसळ पाव. ठरलेले डिशेस आहे त्यांचे, तोंड लपवत आहेत, बघून घ्या. गाईज, पेनच्या आधी आम्हाला इथे ट्रॅफिक भेटलंय बघा किती. इथे ऍक्सिडेंट झालाय वाटतं, म्हणून ट्रॅफिक होतं. तरी पण आहेच पुढे ट्रॅफिक. तर गाईज, आता वाजलेत रात्रीचे 10. आम्ही आता पोचलोय घरी. तर आता थोडंसं काहीतरी खाणार आणि झोपणार. सो दॅट्स इट फॉर टुडे. बाय.